नमस्कार, मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे श्री शास्त्री या चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आपले हे चॅनल सर्वांपेक्षा निश्चित वेगळे आहे, कारण नक्षत्रावरून दैनिक फलादेश सांगणारे आपले हे एकमेव युट्यूब चॅनल आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राशी भविष्यापेक्षा नक्षत्र भविष्य हे जास्त अचूक असते. याबद्दल लवकरच एक व्हिडिओ आपण टाकतो आहे, जेणेकरून आपल्या मनातील नक्षत्र आणि राशींमधला समभ्रम हा दूर होईल. आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे आपणास आपले नक्षत्र कसे समजून घेता येईल याबद्दलही आपण नक्कीच चांगला विचार करतो आहे आणि लवकरात लवकर तो व्हिडिओ आपण युट्यूब वरती टाकूया. तत्पूर्वी आपण येऊया आजच्या मूळ विषयावरती. आज दिनांक 20 जानेवारी 2026 आणि आज चंद्राचे भ्रमण आहे सकाळी श्रवण आणि दुपारी 1 नंतर धनिष्ठा नक्षत्रामध्ये. धनिष्ठा नक्षत्र हे मंगळाचे नक्षत्र आहे, त्यामुळे चंद्र स्वतःच्या नक्षत्रातून मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश करतो आहे. तर ही चंद्राची नक्षत्र बदल आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आपले आजचे दैनिक नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. आज सकाळी आपले जुने आजार बरे होतील, आपल्या आरोग्यामधील चांगला बदल दिसू शकतो. मात्र दुपारनंतर आपल्या नोकरीमध्ये सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात, विनाकारण वाद होऊ शकतात, गैरसमज होऊ शकतात, आपल्यावरती आरोप होऊ शकतात. कृपया त्याच्याबद्दल प्रत्यारोप करू नका, थोडे शांत राहा. आजचा दिवस आपला नाही, थोडी काळजी बाळगणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या बाहेर जाताना एक लवंग सोबत घेऊन जावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. थोडी काळजी घ्या. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. आज आपल्याला सकाळी थोडी आर्थिक बाबतीत चणचण जाणवेल, पैशाची थोडी कमतरता जाणवेल. कोणालाही उधारी देऊ नका किंवा उधारी घेऊ नका. दुपारनंतर आपल्या प्रश्नांवरती नक्कीच मार्ग निघणार आहे. घरगुती प्रश्नांना शांतपणे मार्ग निघेल, काळजी करू नका. आज दुपारनंतर आपले मन घरामध्ये चांगले रमेल. दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी सुरक्षित आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, मंदिरात जाऊन 2 कापूर वड्या जाळाव्या. कोणत्याही मंदिरात जाऊन 2 कापूर वड्या जाळाव्यात. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे साधारणतः 55%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. आज थकीत येणी वसूल होत आहेत. ही पैसे आपणास सकाळच्या वेळेसच मिळतील. मात्र दुपारनंतर आपण आपल्या अहंकारावरती मात करणे गरजेचे आहे. आपला राग आपले नुकसान करू शकतो, त्यामुळे रागावर थोडा कंट्रोल ठेवा. आपल्याला दुपारनंतर उष्णतेच्या तक्रारी आणि पोटाचे विकार यांच्याबद्दल काही ना काही अडचणी जाणवू शकतात, थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, पक्ष्यांना ज्वारी खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी आपल्या मनामध्ये थोडे संभ्रम असेल, मात्र या संभ्रमामधून आपण दुपारी नक्कीच बाहेर पडाल. व्यापारामध्ये मोठी झेप घ्याल, आर्थिक बाबतीत चांगली उन्नती होईल. अचानक आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, गायीला हिरवा पाला खाऊ घालावा किंवा गायीला कोथिंबीर खाऊ घालावी. आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. आज सकाळी आपल्या मित्रांचे सहकार्य आपल्याला चांगले लाभणार आहे. दुपारनंतर आपल्यामध्ये चांगली ऊर्जा सामावू शकते, मात्र अति अहंकार त्रास देऊ शकतो. कामाचा थोडा ताण जाणवेल, पण आपण नक्कीच आपल्या हाताने आणि आपल्या बुद्धीने काम पूर्ण कराल. खेळाडूंना आज नवीन संधी मिळेल. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, हनुमानाच्या मंदिरामध्ये हनुमानासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी जनसंपर्क वाढणार आहे. दुपारी परदेशातून मोठ्या कामाच्या मागणी येऊ शकतात, म्हणजे परदेशातील व्यवहारासाठी दुपारनंतरचा कालावधी चांगला आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या लोकांना आजचा दिवस उत्तम राहील. मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना देखील आजचा दिवस अत्यंत उत्तम असेल. शेअर मार्केटमध्ये आज दुपारनंतर आपण चांगली गुंतवणूक करू शकता. आजचा दिवस आपणासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, कुत्र्याला पोळी खाऊ घालावी. आणि शक्यतो कुत्र्याला तिळीचे तेल लावून पोळी खाऊ घालावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 90%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी थोडे सावध राहा, वाहन चालवताना काळजी घ्या.
दुपारी आपल्याला जुने मित्र भेटू शकतात. सकाळी मोठा प्रवास चालू करू नका, प्रवासासाठी दुपारनंतर जावे. कुटुंबामध्ये आज आनंदाचे वातावरण राहील. आजचा दिवस आपल्यासाठी चांगला आहे, मात्र दुपारनंतरची परिस्थिती उत्तम आहे. सकाळी थोडी व्यक्तिगत काळजी आणि रागावर नियंत्रण गरजेचे राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, घराच्या बाहेर जाताना रक्तचंदनचा टिका कपाळावर लावून मग घराच्या बाहेर जावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 58%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. आज महत्वाची कामे सकाळी आटपलेली चांगली राहील, कारण दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. वादाचे प्रसंग येऊ शकतात, थोडे शांत राहा. दुखापत देखील होऊ शकते, वाहने सांभाळून चालवा. आज शांत राहणे उत्तम राहील. आजसाठी आपल्याला दिवस एवढा उत्तम नाही. आजसाठी आपणास उपाय आहे, मारुतीचे दर्शन घेऊन मारुतीला गुळ आणि फुटाणे व्हावेत. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 25%. थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. कामामध्ये आज सकाळी थोडे अडथळे येऊ शकतात, मात्र दुपारनंतर आपण आपल्या बुद्धीच्या जोरावरती त्या कामामध्ये नक्कीच यश संपादन कराल. चातुर्याने आपण कठीण कामे देखील मार्गी लावू शकतात, त्यामुळे शांतपणे विचार करून काम करा. पगार वाढ होण्याची शक्यता आज जास्त आहे. नोकरीत बढती आणि नवीन नोकरीच्या संधी देखील आज दुपारनंतर आपणास येऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय आहे, लहान मुलांना लाल रंगाचे चॉकलेट म्हणजे स्ट्रॉबेरीचे चॉकलेट द्या. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 62%. 10वे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी तब्येत सुधारणार आहे, त्यामुळे आपल्याला एवढे अडचण नाही, मात्र दुपारनंतर पुन्हा आपण कोणत्या तरी विचारांमध्ये अडकू शकतात. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांनी थोडी काळजी घ्यावी. आपल्या जवळचेच लोक आपला घात करू शकतात. आज आपल्या वडीलधाऱ्या लोकांशी वाद करू नका. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम नाही. आई वडिलांसोबत आज आपले बोलणे शांतपणे असलेले उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे, पिंपळाच्या झाडाचे दर्शन घेऊन पिंपळाच्या झाडाला 5 प्रदक्षिणा घालाव्या. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. थोडी काळजी घ्यावी. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. आज आपण सकाळच्या वेळेत प्रवास टाळणे उत्तम राहील. दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी प्रेमाबाबतीत उत्तम आहे. आपला जोडीदार आपल्यावर आनंदी राहील. प्रेमात चांगले यश येईल. आपल्या मनातली गोष्ट जर आपल्याला कोणाची सांगायची असेल तर आज दुपारनंतरचा वेळ उत्तम आहे. समोरचा व्यक्ती नाही म्हणणार नाही. आज आपल्या जोडीदारासोबत असलेले मतभेद देखील दूर होऊ शकतात, त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. कौटुंबिक बाबतीत आज आपल्याला चांगले सुख लाभेल. आजसाठी आपणास उपाय आहे, कोणत्याही देवीच्या मंदिरात जावे आणि एक मधाची बाटली व्हावी. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 72%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आज आपल्याला सकाळी राजकारणामध्ये चांगले यश लाभेल, मात्र दुपारनंतर आपल्या जवळचे लोक आपला घात करू शकतात. त्यामुळे आज एकदम सांभाळून राहावे. कोणत्याही ठिकाणी जाताना व्यवस्थित काळजीपूर्वकच कोणताही निर्णय घ्या. भावनेच्या आहारी कोणताही निर्णय घेऊ नका. दुपारनंतर आपल्याला डोकेदुखीचा आणि डोळ्यांचे विकार जाणवू शकतात, त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. सरकारी कामामध्ये आज दुपारनंतर हस्तक्षेप करू नका, दंड होऊ शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे, उजव्या हाताच्या अंगठ्याला एक लाल दोरा बांधावा आणि मग घराच्या बाहेर जावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 52%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. आज सकाळी आपले कामामध्ये मन लागणार नाही आहे आणि दुपारानंतर मात्र आपल्याला कामासाठीची वेळ अत्यंत उत्तम आहे. व्यापारात किंवा व्यवसायामध्ये आपल्याला दुप्पट नफा मिळू शकतो. आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते. स्थावर मालमत्तेतून म्हणजे प्रॉपर्टीच्या व्यवहारांमधून आपल्याला आज नक्कीच काहीतरी मोठा धनलाभ होऊ शकतो. आजचा दुपारनंतरचा वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, गरजू व्यक्तीला मूठभर तांदूळ दान करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. आपल्या सकाळी नशिबाची पूर्ण साथ राहील आणि आपले मित्रमैत्रिणी आपल्यास चांगली मदत करतील. दुपारनंतर आपण धाडसी निर्णय घेणार आहात आणि आपल्याला त्या निर्णयांमध्ये योग्य ते यश देखील येईल. स्वतःचे व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, तांब्याच्या भांड्यातूनच पाणी प्यावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 82%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. सकाळच्या वेळी नवे करार करण्यासाठी आजचा दिवस आपल्यासाठी खूप जास्त चांगला आहे.
दुपारनंतर आपण ऑनलाईन गोष्टीमधनं पैसे कमवू शकतात. उदाहरणार्थ लॉटरी किंवा शेअर मार्केट या क्षेत्रातून आपल्याला दुपारनंतर चांगला नफा मिळू शकतो. आज आर्थिक धनलाभ होऊ शकतो. अचानक धनलाभ देखील होण्याची संकेत आहेत. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे. आजसाठी उपाय आहे, आपण घराच्या बाहेर निघताना थोडे दही खाऊन बाहेर निघावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 95%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. आज सकाळी सावधगिरी बाळगा. आगीपासून आणि विजेपासून थोडे सावध राहा. आपणास काहीतरी घात होण्याची शक्यता आहे, त्रास होऊ शकतो. आपल्याला शारीरिक इजा होण्याची शक्यता पण आहे, त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. दुपारनंतर आपली तुटलेली नाती किंवा नात्यांमध्ये आलेला दुरावा हा दूर होऊ शकतो. दुपारनंतरची वेळ आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक बाबतीत उत्तम आहे. आपले जुने मित्र आपले गैरसमज विसरून आज जवळ येऊ शकतात. आज आपल्या मित्रांचे आपल्याला चांगले सहकार्य लाभू शकते. आजसाठी आपणास उपाय आहे, पिवळ्या रंगाच्या फुलाने पूर्ण घरामध्ये पाणी शिंपडावे. शक्यतो फूल हे शेवंतीचे वापरावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. आज सकाळी इंटरव्ह्यू साठी कालावधी उत्तम आहे, मात्र दुपारनंतरचा कालावधी चांगला नाही. महत्वाची कामे सकाळी आटपलेली उत्तम राहतील. दुपारनंतर कोणतेही महत्वाचे काम नको. कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी करायची असेल तर आज दुपारनंतरची वेळ थोडी टाळलेली चांगली राहील. आपणास पुढील 2 दिवस उत्तम नाही, त्यामुळे थोडे काळजीपूर्वक निर्णय घ्यावे. रस्त्याने चालताना थोडी काळजी घ्या. अचानक अपघात होऊ शकतो. आजचा दिवस थोडा त्रासदायक आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, मारुतीचे दर्शन घ्यावे व मारुतीच्या पायाचा शेंदूर आपल्या कपाळाला लावावा आणि मग आपण कोणतेही काम करावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 22%. थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. सकाळच्या वेळी आपली निंदा नालस्ती होऊ शकते. आपल्यावरती लोक नाराज असू शकतात, मात्र दुपारनंतर आपल्या शब्दांमुळे तेच लोक आपलेसे होऊ शकतात. आज लेखक लोकांसाठी खूप उत्तम दिवस आहे. दुपारनंतर आपण लिखाणातून काहीतरी चांगले साध्य करू शकतात. आज मार्केटिंग मधील लोकांसाठी देखील चांगले यश संपादन होऊ शकते. बुद्धीने आपण आज आपल्या विरोधकांना हरवू शकतात. आजचा दिवस दुपारनंतर आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, भगवान विष्णूचे स्मरण करून भगवान विष्णूच्या फोटोजवळ किंवा विष्णूच्या मंदिरामध्ये तुळशीचे पान ठेवावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 45%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. आपल्याला सकाळी मानसिक शांतता लाभणार आहे आणि दुपारनंतर मात्र प्रवासाची योग आहे. मात्र आपल्याला मानसिक शांतता नसेल तर प्रवास करू नका. प्रवास टाळलेले उत्तम राहतील. दुपारनंतरची वेळ एवढी चांगली नाही. सासू सुनांमध्ये आज वाद होऊ शकतात. घरामध्ये गृहकलह दिसू शकतो. थोडी काळजी घ्या. आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. घरात वाद होणार नाही याची काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, मुंग्यांना साखर आणि गव्हाचे पीठ टाकावे. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 35%. थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. मौल्यवान वस्तूंना आज आपल्याला जपावे लागणार आहे. मोबाईल किंवा सोन्याच्या गोष्टींना आज थोडेसे जपा. हरवण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आपली कौटुंबिक सहल जाऊ शकते किंवा दुपारनंतरची वेळ आपण आपल्या कुटुंबासोबत आनंदाने घालवू शकतात. आनंदाचे विस्मरणीय क्षण आपल्याला आज आपल्या जवळच्या मित्रांकडनं किंवा कुटुंबियांकडनं मिळू शकतात. आज आर्थिक परिस्थिती कोणत्या ना कोणत्या पद्धतीने दुपारनंतर सुधरू शकते. आजचा दिवस ठीक आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, गाईला गुळाचा खडा खाऊ घालावा. आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. मोठी कामे आज पूर्ण होणार आहेत, मात्र दुपारच्या आत पूर्ण केलेले चांगले राहील. दुपारी कामाच्या ठिकाणी आपला अपमान होऊ शकतो, त्यामुळे आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. वाद करू नका. कदाचित आपल्याला नोकरीपासून हात धुवावे लागू शकते, त्यामुळे आपल्यावरती संयम असणे गरजेचे आहे. शांत राहा. आजसाठी आपणास उपाय आहे, सूर्याचे दर्शन करून सूर्याची 12 नावे म्हणावी किंवा ओम सवित्रे नमा या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी 35%. थोडी काळजी घ्या. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. आज आपल्याला आरोग्याची चिंता ग्रासू शकते, म्हणजे आपल्या आरोग्याबद्दल आपल्याला काही ना काही अडचणी असू शकतात.
जुनी कर्ज दुपारनंतर मात्र फिटू शकतात, म्हणजे थोडं डोक्यावरचं ओझं खांद्यावरती येऊ शकते. अनपेक्षित पैसे हाती येऊ शकतात, मात्र तब्येतीची काळजी घ्या. आपला आहार व्यवस्थित ठेवा. आज बाहेरचे अन्न खाऊ नका. आजसाठी आपणास उपाय आहे, भगवान महादेवाचे दर्शन घेऊन महादेवाला पांढरे तीळ व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. आज आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. चंद्र आपल्या स्वतःच्या नक्षत्रामध्ये असल्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आज आपल्यामध्ये ऊर्जा चांगली सामावलेली असेल. आज आपण कोणत्याही कामाचे नेतृत्व करण्यासाठी उत्तम असाल, त्यामुळे हाती घेतलेले काम देखील आपले नक्की पूर्ण होईल. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, गरिबांना मसुराची डाळ दान करावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. आज आपल्या मित्र किंवा भावंडांकडून आपल्याला आर्थिक किंवा सामाजिक मदत होऊ शकते. दुपारनंतर तांत्रिक क्षेत्रातील म्हणजे वैज्ञानिक क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम कालावधी आहे. संशोधनामध्ये आलेल्या अडचणी आज दूर होऊ शकतात. आपल्या विचाराने आणि आपण बुद्धीच्या जीवावरती आज यश संपादन नक्कीच करू शकतात. आज आपल्याला सामाजिक क्षेत्रामध्ये काहीतरी पारितोषिक सुद्धा मिळू शकते. त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, घरामध्ये भीमसेन कापूर जाळावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. आजचा दिवस आपलाच आहे. 25वे नक्षत्र पूर्व भाद्रपदा नक्षत्र. आज थोडे सावध राहा. गाडी चालवताना काळजी घ्या. पडण्याची किंवा अपघात होण्याची किंवा पायाला लागण्याची भीती थोडी आहे. दुपारनंतर मात्र आपल्यासाठी धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे. आज आपल्याला गुरुची कृपा लाभेल. आज आपल्या मित्रांकडून आपल्याला काहीतरी उपदेशात्मक गोष्टी ऐकाव्यास मिळू शकतात, ज्याचा आपल्याला भावी आयुष्यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे, केळीच्या झाडाचे दर्शन घेऊन केळीला हळदीचे पाणी व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 32%. थोडी काळजी गरजेची आहे. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. आज आपण नियोजित केलेली कामे सकाळच्या वेळेस पूर्ण होतील, मात्र दुपारनंतर आपले नियोजन कोलमडू शकते. घरामध्ये मोठी संकट किंवा घरामध्ये थोड्या कटकटी जाणवू शकतात. आरोग्याची अचानक समस्या जाणवेल. आपल्या घरामधील वृद्ध लोकांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. आजचा दिवस थोडा सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय, हनुमानाच्या मंदिरामध्ये लाल रंगाचा ध्वज व्हावा किंवा लाल रंगाचा रुमाल व्हावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 32%. थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. सकाळी प्रवासामध्ये अडथळे येऊ शकतात, त्यामुळे प्रवास सकाळपेक्षा दुपारनंतर चालू केलेले उत्तम राहील. आज दुपारनंतर बँकिंग क्षेत्रातील लोकांना चांगले यश मिळेल. आपले टार्गेट आज पूर्ण होऊ शकते. शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी देखील आजचा कालावधी उत्तम आहे. दुपारनंतर आपण कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा आणि परीक्षांमध्ये सहभाग घेतल्यास आपल्याला यश नक्कीच लाभू शकते. आजचा दिवस दुपारनंतरचा आपणासाठी उत्तम आहे. सकाळी मात्र थोडी काळजी घ्यावी लागेल. आजसाठी आपणास उपाय आहे, तुळशीच्या झाडाला गाईचे कच्चे दूध मिश्रित पाणी व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 42%. तर हे होते 20 जानेवारी 2026 चे दैनिक नक्षत्र भविष्य. श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना उत्तम जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आपण आपल्या या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपली साथ अनमोल आहे आणि आम्हाला कायम गरजेची आहे. चला तर मग मी आता इथे थांबतो. उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र फलादेशामध्ये. शुभम भवतु.